काल नांदेड, परभणी आणि हिंगोली या 3 जिल्ह्यामध्ये जे आहेत ते भूकंपाचे हादरे बसलेले आहेत आणि याच भूकंपाचं केंद्रबिंदू जे आहेत ते वसमत विधानसभेतील पांगरा शिंदे गाव आहे आणि याच पांगरा शिंदेला आज वसमत विधानसभेचे आमदार चंद्रकांत उर्फ राजूभाई नवघरे यांनी भेट दिली. घरोघरी जाऊन भेटी घेतल्या, ग्रामस्थांशी संवाद साधला. नेमक्या अडचणी काय आहेत आपल्या इथल्या गावात? आज शिंदे पांगऱ्यामध्ये मागच्या कित्येक दिवसापासून भूकंपाचं केंद्र म्हणून आपल्या जिल्ह्याचं शिंदे पांगरा, वापटी आणि या बाजूलाच असलेलं सिंदगी ठरलेलं. त्यामुळं आज आपल्या गावामध्ये भेट दिली पांगऱ्यामध्ये. तिथं बघत असताना सगळ्या घरांना जिथं जिथं भेगा पडल्यात तिथं सगळ्या ठिकाणी जाऊन आपण भेट दिली. जुन्या घरांना जास्त प्रमाणात तडे गेलीत, नव्या घरांना सुद्धा भिंतीला तिथं तडे जाण्याचा प्रकार खूप जास्त प्रमाणात आहे. आणि आता पुढच्या काळामध्ये जीवित व आर्थिक नुकसान तिथं खूप मोठ्या प्रमाणात झालं नाही, पण घराचं नुकसान झालंय म्हणजे आर्थिक नुकसान झालंच. आणि कालचा 4.57 जवळपास असल्यामुळं तिथं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं होतं. बाकीच्या ठिकाणी फक्त जमीन हलती किंवा घरं असं थोडंफार तिथं जाणवते, पण या ठिकाणी आवाज मोठमोठे येतात. त्यामुळं इथं भीतीचं वातावरण पसरलं होतं. आम्ही तिथं सगळीकडे फिरलो. कालच आम्ही तिथं प्रशासनाला बोलल्यानंतर आपल्या इथं येऊन सगळ्या ज्यांचे कुटुंबांचं नुकसान झाले, त्या घरांचं नुकसान झाले, त्या सगळ्या घरांना तिथं भेटी दिल्यात. त्यांचे सगळे पंचनामे झालेत. पुढच्या काळामध्ये मी आता पुढे जाऊन आपल्या राज्य आपत्ती समितीच्या माध्यमातून नवीन भूकंप निरोधक वर उपलब्ध कसं करून देता येईल त्यासाठी SRTचे अधिकारी आहेत, काही विद्यापीठाच्या यांच्यासोबत आम्ही चर्चा करणार आहे आणि इथं भूकंपच्या संदर्भामध्ये जी काही अडचण आहे ती दूर करण्याचा प्रयत्न आपण करतो. संबंधित मंत्र्याशी आपण काही पत्र वगैरे केला का याच्या अगोदर किंवा करणार आहे? मागच्या 1-1.5 वर्षाखालीच 1.5-2 वर्षापूर्वीच मागच्या काळामध्ये ज्यावेळेस वापटीला खूप मोठ्या प्रमाणात झाला, तो वापटी पांगरा शिंदे याच विभागामध्ये जास्त, त्यावेळेसही मंत्री महोदयाला भेटलो होतो. या संदर्भामध्ये आम्ही तिथं सूचना दिल्या होत्या. मागच्या 2017 पासून वारंवार भूगर्भातून आवाज येतो. आतापर्यंत 23 वेळा जे आहेत ते दप्तरी नोंद आहे भूकंप मापक केंद्रामध्ये. मात्र आपत्ती व्यवस्थापन जे आहेत ते संत गतीनं काम करते, झोप येते. आजही 24 घंटे उठून गेले पण आपत्ती व्यवस्थापनचा प्रतिनिधी इथं पोहोचला नाही. काय आपण त्यांना इशारा देणार? आपत्ती व्यवस्थापनच्या सगळ्या अधिकाऱ्यांशी मी चर्चा करणार आहे. आज कलेक्टरच इथे येणार आहेत. दुपारून कलेक्टर साहेबांनाच आपण इथे बोलवले, त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनवाले सुद्धा त्यांच्या सोबत असतात. आपण खरं जर पाहायला गेलं तर 17 पासून अनेक वेळा आपण इथं व्हिजिट दिलेली आहे. मात्र या अगोदर जे आहेत ते मार्च 2024 मध्ये 4.2 चा झाला होता. मात्र आता यावेळेस जे आहेत तेच वाढ, त्याची तीव्रता वाढली आहे, 4.7 चा झाले आहे. भविष्यामध्ये याला थांबवू कोणी शकणार नाही, मात्र उपाययोजना करणं गरजेचं आहे. एक आमदार म्हणून आपण काय उपाययोजनेच्या संदर्भामध्ये करत असताना आपण जे काय आता नवीन घरकुले होणार आहेत ते तशा पद्धतीने त्याचं कन्स्ट्रक्शन होईल यासाठी आपण प्रयत्न करतो. जे नवीन आता इथं विकास कामं आपल्या इथं होतील ते सुद्धा त्या संदर्भामध्ये आपल्याला की बाबा नवीन सूचना त्या संदर्भामध्ये येणार आहेत. आज कलेक्टर साहेबाला त्या संदर्भात आम्ही बोललो की दुपारी आपण इथं शिंदे पांगऱ्याला आलं पाहिजे. ते सुद्धा येत आहेत. काल प्रशासनाचे लोक आलेत, पंचनामे झाले, ज्या घरांचं नुकसान झाले त्याला मदत भेटेल. पण आता पुढच्या काळामध्ये आपण यांच्यासाठी काय करू शकतो ते सगळ्यात महत्वाचं आहे. निश्चितच आपण बघतो की हे होते वसमत विधानसभेचे आमदार चंद्रकांत उर्फ राजूभाई नवघरे. या संबंधित सगळ्या घटनेशी जे आहेत ते मी संबंधित मंत्र्यांशी पत्रव्यवहार करणार आहे आणि पुढील आपल्याला उपाययोजना काय करता येईल यासाठीही प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया आमदार नवघरे यांनी दिलेली आहे. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, पांगरा शिंदे, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.